बेतलेम शहरी दावीद नगरी, बेतलेम शहरी दावीद नगरी, जन्माला आला येशू बाळ, जन्माला आला येशू बाळ. चला एकीनं साजरा करूया नाता, चला एकीनं साजरा करूया नाता. तर चला, नम्रतेची लीनतेची शिकवण देणारा बाळ येशू याची जयंती साजरी करत असताना सादर होत आहे ख्रिस्त जयंती नाटिका. योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती. त्या कुमारीचे नाव मरिया होते. हे कृपा पूर्ण पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो. प्रभो तुझ्या बरोबर असो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी करेन. त्या दिवसात असे झाले की हेरोद त्याने ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, ज्याने त्याने आपल्या गावी जाऊन नाव नोंदणी करून घ्यावी. ऐका हो ऐका. आपापल्या गावी बेथलेहेमला जाऊन आपली नावं नोंदवायची आहेत. योसेफा, यात काहीतरी ईश्वरी संकेत असेल. निघूया आपण. नाझरेत पासून बेथलेम पुष्कळच लांब होते. कित्येक दिवस प्रवास केल्यानंतर त्यांना कुठल्याही धर्मशाळेत जागा मिळेना. द्या हो, कोणीतरी द्या. आम्हाला थोडीफार जागा मिळेल का? नाही, येथे अजिबात जागा नाही. अहो, आमच्या उतर शाळेत आता जागा शिल्लक नाही. अहो, आम्हाला थोडीफार तरी जागा मिळेल का? नाही ना. नाही नाही, आमच्याकडे जागा नाही. पुढे जा, पुढे जा. मालक, फक्त आजची रात्रापुरतं जागा द्या. आता एवढ्या रात्री आम्ही जागा कुठे शोधू? तुम्ही खूप दुरून आलात व त्यातच बाईची ही बिकट अवस्था पाहून मला काय करावे ते सुचेना. पण तिच्यासाठी तुम्हाला एक जागा दाखवतो. पटलं तर राहा. हे पहा, आमच्या गाईचा गोठा. इथे जागा होईलच तुम्हाला. मालक, खूप उपकार झाले तुमचे. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला पुत्र झाला. येशूचा जन्म झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले. बाळ जन्मला, ख्रिस्त जन्मला. बाळ जन्मला, ख्रिस्त जन्मला. आनंदाने हर्ष गीत गाऊया चला. आनंदाने हर्ष गीत गाऊया चला. बाळ जन्मला, ख्रिस्त जन्मला. बाळ जन्मला, ख्रिस्त जन्मला. आनंदाने हर्ष गीत गाऊया चला. आनंदाने हर्ष गीत गाऊया चला. बाळ जन्मला, ख्रिस्त जन्मला. बाळ जन्मला, ख्रिस्त
ख्रिस्त जन्मला बाळ जन्मला. आता एवढं वाचलं झालं का? रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते, तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही आहे की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण ही की बाळंत्याने गुंडाळलेले ते गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हास आढळेल. इतक्या स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ येऊन आकस्मिक प्रकार झाला. आता मी वाचणार आहे. हे बघायला आता हे मी वाचणार, त्यानंतर तुम्ही वाचा, मी सूत्रधार राजा माईक माईक घ्या. देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेमापर्यंत जाऊ व बाळाला पाहू. आणि मरिया व योसेफ व गव्हाणी ठेवलेले बाळ हे त्यांना सापडले. त्यांनी त्या बाळाचे दर्शन घेतले, तेव्हा पूर्व दिशेला एक तेजस्वी तारा आकाशात चमकू लागला. दुर्बीण व
जितकं येईल तितकं घ्या. जितकं येईल तितकं म्हणा. नाही येत मला त्यांना येत नाही. करू तुम्हाला साहिल साहिलला बसव ना, साहिलला बसव ना, साहिल बस ना. हेरोदच्या दरबारात येतात, म्हणतात तुम्हाला शांती असो. इकडं का येणं केलं मित्रांनो? आम्ही नुकत्याच जन्मलेल्या येशू बाळाच्या शोधात आहोत. आम्ही ताऱ्याच्या अनुरोधाने आलो आहोत. आम्हाला त्याला नमन करायचे आहे. तुम्ही बेथलहेमला जाऊन त्याचा शोध घ्या आणि मला येऊन सांगा, म्हणजे मी पण त्याला नमन करावयाला जाईन. ते 3 राजे जेरुसलेम बाहेर पडले. पुन्हा तो तारा त्यांना दिसला. त्याच्या मागोमाग ते बेथलेहमला पोहोचले. गावणीजवळ येतात. हे तारका, मी हे सोनं तुला भेट म्हणून आणलं आहे, कारण तू सर्व देशांचा राजा आहेस. मी हा सुगंधी धूप आणला आहे, कारण तू देवपुत्र आहेस. आमचे तारण करण्यासाठी तू मरण पत्करशील, यासाठी तुझ्या अंगाला लावायला मी हे उठणं आणलं आहे. हे 3 राजे म्हणजे सज्जनांचे प्रतिनिधी होते. त्यांनी बाळ येशूचे स्वागत केले. सर्व सृष्टीत नवचैतन्य पसरले. प्राणी मात्र गाऊ लागले. येशू बाळ पाहिले, भाग्यवंत थोर तुम्ही. येशू बाळ पाहिले, मारिया योसेफाने ते गमाती ठेविले. भाग्यवंत थोर तुम्ही. येशू बाळ पाहिले. ही सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना सर्वांना नाताळ सणाच्या शुभेच्छा. खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशखबरी सारे जग को सुनाओ. खुशियाँ मनाओ, यीशु पैदा हुआ, दुनिया का राजा पैदा हुआ. आसमां में चमक
करूं जय जयकार